त्रिपुरासूर नावाचा राक्षस खूप माजला होता. ऋषी मुनींना तो त्रास देत होता. त्याचा वध शिवशंकरांनी केला. याचा अर्थ त्रिपुरासुरावर विजय मिळवला, म्हणून या ठिकाणाचे नाव उज्जैनी असे पडले. मध्य प्रदेशात हे क्षेत्र असून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्याला महाकाल किंवा महाकालेश्वर असं देखील म्हणतात. या मंदिराला 5 मजले आहेत. त्यातील एक मजला तळघरात आहे. या मंदिराजवळून क्षिप्रा नावाची नदी वाहते. उज्जैनीचे दुसरे नाव अवंती आहे. अयोध्या, मथुरा अशा सुप्तपुऱ्यांमध्ये अवंती ही नगरी सुद्धा आहे. देवाच्या 51 शक्तिपीठांपैकी हे एक आहे. इथे सतीचे कोपर जळून पडले होते, म्हणून इथे देवीच्या मूर्तीऐवजी कोपराची पूजा होते. या नगरीत एक महान ईश्वर भक्त ब्राह्मण राहत होता. याच सुमारास तिथे एक दूषण नावाचा राक्षस राहत होता. त्याने तिथल्या लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. तेव्हा तिथली नगरवासीय मंडळी ब्राह्मणाकडे आली. ब्राह्मणाने दूषणाला या दुष्ट प्रवृत्तीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु दूषणाने त्याचा उपहास केला. तेव्हा ब्राह्मणाने घोर तप केले. प्रचंड गगनभेदी निनाद झाला. पृथ्वी दुभंगली आणि भगवान शिव महाकाल रूपात त्याच्या पुढे प्रकट झाले. तेव्हा ब्राह्मणाला त्यांनी वर मागण्यास सांगितले. त्यावर ब्राह्मण म्हणाला, हे प्रभू, मला स्वतःसाठी काहीही मागायचे नाही. त्रिखंडाचे राज्य मिळाले तरी मला ते नको आहे, कारण आयुष्यभर तुमची तपश्चर्या करण्यातच मला सर्वोच्च आनंद आहे. माझ्या हाकेसरशी तुम्ही कैलासावरून तत्काळ धावत आलात, यातच मला सर्व काही मिळाले. इथे एक दूषण नावाचा राक्षस आहे आणि तो सज्जनांना अकारण पीडा देत आहे. तेवढं तुम्ही थांबा म्हणजे झालं. भगवान महादेवांनी दूषणाचा वध करून विजय मिळवला. त्या दूषणासाठी भगवान शंकर इथे महाकाल ठरले. तेव्हा त्यांच्यावर त्या ब्राह्मणाने आणि नगरवासियांनी पुष्पवृष्टी केली. संतुष्ट झालेल्या भगवान शंकरांना सर्व नगरवासियांनी आपण या नगरीतच कायमचे वास्तव्य करावे अशी प्रार्थना केली. त्यानुसार महाकाल तिथे स्थिर झाले. महादेवाचेच एक नाव हर असे आहे आणि त्यांच्याच सांगण्यावरून पार्वती मातेने इथे एका राक्षसाचा वध केला, म्हणून इथे तिला हरसिद्धी असे देखील म्हणतात. माता पार्वतीचे इथे एक मंदिर आहे. श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांचे गुरु सांदीपनी यांचाही इथे आश्रम आहे. स्कंद पुराणातून तसेच महाकवी कालिदासाने रघुवंशात उज्जैनीचे महात्म्य वर्णन केले आहे. बडा गणेश, 24 खांब, गोपाल मंदिर, गडकालिका, कालभैरव, सिद्धवट, शिवलिंग, मंगलनाथ, चित्रगुप्त इत्यादी अनेक मंदिरं या परिसरात आहेत.